जसा आखला होता तसाच खेळ सुरू आहे. आता इंटरव्हलनंतर पवार दिसतील. शिंदेने हिंट दिली. तारीख होती 30 जून 2022ची, वेळ सायंकाळी 7 वाजताची. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. सायंकाळी त्यांना पहिल्या शुभेच्छा देण्यासाठी समोर आले ते महाविकास आघाडीचे जन्मदाते शरद पवार. इथूनच बरंच काही समजत होतं, पण वाटलं नाही पवार फक्त परंपरेप्रमाणे मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देत आहेत. पण 2024ला जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा पवारांनी इतक्या शिताफीनं फडणवीसांना शुभेच्छा दिल्या नाही. इथूनच वाटलं पवारांच्या आधीच्या शुभेच्छा एक मॅसेज देण्यासाठी होत्या. त्यानंतरची तारीख होती 2 मे 2023. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे लोक माझे सांगाती या शरद पवार यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. तिथे पहिला धक्का पवारांनी दिला. एकीकडे ठाकरेंचे नेते पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा हट्ट धरला, म्हणून ठाकरे मुख्यमंत्री झाले हे सांगत होते. तिथे पवारांनी या पुस्तकातून ठाकरेंना धप्पा दिला. आम्ही मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देणार होतो एवढं निश्चित होतं. ते शिंदेना द्यायचे की ठाकरेंना हा त्यांचा वैयक्तिक निर्णय होता, त्यात आमचा हस्तक्षेप नव्हता, असं सांगून ठाकरेंवर पहिला घाव पवारांनी टाकला आणि शिंदेंना सेफ केलं. नोटीस केलं तर आणखी एक गोष्ट लक्षात येईल. 2022 ते 2025 आत्तापर्यंत ना शिंदेंनी पवारांवर टीका केली ना पवारांनी शिंदेवर टीका केली. तसं बघितलं तर दोन्ही विरोधी पक्षातील नेते महाराष्ट्रातील मराठा आंदोलन पेटलेलं असताना टार्गेट शिंदे होणार नाहीत याची काळजी घेण्यात आली. पडद्यामागे पवारच अग्रेसर होते या चर्चा झडल्या. कारण आठवा, त्यावेळी मनोज जरांगे यांच्या आंदोलनात राजेश टोपे जरांगे यांच्या जवळचे होते, म्हणून तर जरांगेंचं आंदोलन पवार ॲक्टिव्ह करत आहेत असा आरोप झाला होता. मनोज जरांगे यांच्याच आंदोलनात शिंदे आणि शरद पवार दोघेही त्यावेळी सेफ होते. वाटलं होतं पवार तेव्हा तरी पिक्चरमध्ये येतील, पण तरीही तसं झालं नाही. शरद पवारांनी घाईही केली नसली तरी पदार्थ थंड करून खाण्याचं त्यांचं तंत्र सर्वांना चौघं. पवारांना नवीन युती किंवा आघाडी स्थापण्यात फक्त शिंदे असून चालणार नाही, त्यात अजित पवारही लागतील आणि त्यात ठाकरेही लागतील. कारण फॅक्ट समजून घ्या. 2024च्या विधानसभेचा आकडा पाहिला तर 288 जागांपैकी भाजपकडे 132 जागा आहेत. सत्ता स्थापनेसाठी 145 जागांची आवश्यकता आहे. त्यात शरद पवार यांच्या 10 आणि शिंदे यांच्या 57 जागा पुरी नाहीत. त्यामुळे इथे महाविकास आघाडीसोबत अजित पवारांची देखील तितकीच गरज आहे. काका पुतण्या यांच्यातील वादामुळे पक्षाध्यक्षपदामुळे राष्ट्रवादी फुटली असे अर्थ काढले जात असले तरी मधूनमधून पवार पुतण्या एकच आहेत अशा बातम्या बरंच अर्थ सांगून जातात. 121 पवारांच्या वाढदिवसापासून आत्तापर्यंत 12 वेळा पवार आणि अजित पवार भेटलेत. नवीन समीकरणं उदयाला येत असतील तर वेळोप्रसंगी राष्ट्रवादी शरद पवार अजित पवारांना आपल्या बाजूनं उभे करतील. आता हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की खराच पवारांना आता इंटरव्हलनंतर पिक्चरमध्ये यायची गरज आहे का. 2 डिसेंबरपर्यंत आम्हाला युती टिकवायची आहे, रवींद्र चव्हाणांचे विधान. अहंकारानं रावणाची लंका जळाली होती, शिंदेंचं भाजपला उद्देशून विधान. ठाणे कल्याणमध्ये गणेश नाईक रवींद्र चव्हाणांची घेराबंदी. निलेश राणेचा भाजपाविरोधात खुला उठाव. काँग्रेस आणि भाजपवाल्यांची साडेसाती जाऊ दे, हे गुलाबराव पाटलांचं विधान. फार काळ सहन करणार नाही, हे संजय शिरसाट यांचं स्टेटमेंट. आणि योगेश कदम, संजय शिरसाट, दादा भुसे यांच्यासारखे अडचणीत आलेले शिंदेंचे मंत्री असे अनेक डॉट जोडले तर ही कारणं पुरेशी आहेत शिंदेंना नवीन उठावाचा प्लॅन आत्तापासूनच सुरू करायला. आणि पवारांसोबत हा प्लॅन कसा यशस्वी होऊ शकतो हे सांगण्यासाठी मी सुरुवातीला सांगितलेली टाईमलाईनसुद्धा पुरेशी आहे. भाजपनं शिंदेंना कमी महत्त्वाची खाती देऊन त्यांची संख्या देखील कमी केली आहे, ज्यातून निष्ठावान तानाजी सावंतसारख्या नेत्यांना घराची वाट धरावी लागली. तर भरत गोगावले यांच्यासह अनेकांचं पालकमंत्रीपदसुद्धा वेटिंगला ठेवलं गेलं. मंत्रिमंडळांच्या बैठकीमध्ये सर्वप्रथम एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयांना रद्द केलं गेलं, जे निर्णय थेट प्रक्रियेत घेतले गेलेले होते. त्यावर वर चौकशा बसू लागल्यात. मंगेश चिवटे यांच्यासारखे अनेकांना बदलून त्या जागी आपले लोक नेमले गेल्याचा आरोप झाला. शिंदेंच्या मंत्र्यांना गोत्यात आणायला सुरुवात झाली. जलसंधारण विभागाचे संजय राठोड यांच्या 200हून अधिक निर्णयांना मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली असल्याच्या चर्चा होऊ लागल्यात. संजय शिरसाट यांच्या मुलाचं हॉटेल खरेदी प्रकरण, समाज कल्याण विभागातून 50,000 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप, त्यासोबतच गणेश नाईक आणि रवींद्र चव्हाणांनी शिवसेना संपवण्यासाठी अगदी शर्तीचे प्रयत्न सुरू केले होते.
शिवसेना मजबूत असलेल्या कल्याण, डोंबिवली, पालघर, ठाणे, रायगड या भागांमध्ये भाजपनं शिंदेसेना पोखरली आहे. शिंदे यांचे नगरसेवक पदाधिकारी यांच्यासोबत कट्टर विरोधकांनाही भाजपामध्ये घेऊन बळ देण्यात आलं. तरीही शिंदे हे मैदान सोडेनात. हे लक्षात घेता दुसरा शिंदे हा भाजपला शोधावं लागतंय. त्यामुळे उदय सामंत यांच्यासारख्या फ्लेक्झिबल चेहऱ्याची सुद्धा दुसरा शिंदे म्हणून चर्चा होऊ लागली आहे. म्हणूनच अधूनमधून उदय सामंत कधी 20 तर कधी 35 आमदार घेऊन फुटणार या बातम्या येत राहतात. ठाकरेंनी शिंदे फुटीच्या चर्चा नजरअंदाज केल्या. तसे शिंदे हे मुळीच करणार नाहीत. म्हणूनच शिंदेचा बी प्लॅन हा शरद पवार असू शकतात असं म्हणायला जागा उरते. निलेश राणे निवडणूक जाहीर झाल्यापासूनच चर्चेत राहिले. त्यांच्या अनेक प्रश्नांवर आरोप करताना अखेरीस भाजपा प्रदेशाध्यक्षांनी 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे हे स्टेटमेंट केलं. यातून भाजप आणि शिवसेनेत अधिकृत फूट पडली आहे. मात्र 2 डिसेंबरपर्यंत एकत्र राहत आहोत अशीच वल्गना झाली. या फुटीचे परिणाम एकनाथ शिंदे यांना आगामी काळात भोगावे लागणार हे निश्चित असल्यानं इथेही शरद पवार यांच्याशिवाय पर्याय उरत नाही. कारण सध्या महाविकास आघाडीमध्ये पवार आणि शिंदेच जेमतेम जमतंय. मुंबईत दोन्ही ठाकरे एकत्र लढणार आहेत. मात्र महाराष्ट्रात स्वतंत्र अशी रणनीती ठरली आहे. क्रिकेट असोसिएशन सोडता पवारांचं मुंबईमध्ये स्थान नाही आहे. पण मुंबईत स्थान मिळवण्याची त्यांची धडपड गेल्या 2 दशकापासून असल्याचं दिसून येतं. त्याचमुळे सुरुवातीला राज ठाकरे यांना महाविकास आघाडीमध्ये सामावून घेताना थोडी पवारांची नाराजी दिसली होती. पण राज उद्धव हे मुंबईपुरतेच इंटरेस्टेड असल्याचं पवारांनी ओळखलंय. मुंबईत भाजप शिंदे स्वतंत्र महापालिका लढणार आहे हे पवारांना माहिती आहे. तर दोन्ही ठाकरे फक्त मुंबईत एकत्र येणारे हे ओळखून पवार हे एकटे पडलेत. आता एकटे पडलेल्या शिंदेसोबत जाण्याचा विचारसुद्धा पवार करू शकतात. शिंदे महायुतीच्या आणि फडणवीसांच्या धोरणावरून महायुतीत फार काळ टिकाव धरतील असं वाटत नाहीये. भाजपच्या खेळी पक्ष सोडून जाणाऱ्या लोकांची भीती, त्यासोबतच पक्षचिन्ह खटला, त्यावर भाजपची बिनधास्त भूमिका, यावरून तरी झडपी महानगरपालिकांपर्यंत शिंदे फुटतील अशा चर्चा होऊ लागल्यात. पण ही फूट 2 पक्षात असेल, महायुतीत नसेल. दुसरी बाजू समजून घ्यायची म्हणजे एकनाथ शिंदे यांचा एकूण राजकीय अनुभव लक्षात घेता ते महायुतीतून स्वतःहून बाजूला होण्याचा किंवा राजकीयदृष्ट्या वेगळा निर्णय घेण्याची सुतराम शक्यता नाहीये. शिंदे हे त्यांच्या पक्षापुरते स्वतःच्या मर्जीनं चालणारे नेते असले तरीसुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणात मोदी आणि शहा यांच्याच मर्जीनं शिंदेचा ॲक्सेस आहे हे विसरता येणार नाहीये. आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या आवाज महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.